थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 7 नोव्हेंबरच्या भागात दिनेश दादा सर्वांनाच खोटं सांगतो की त्याला गायत्रीचा फोन आला होता आणि उद्या किंवा परवापर्यंत ती येईल. बोलत असताना जरासा तो गडबडलेला असतो. तेव्हा तिथे आता सुनंदा विचारते की काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? तेव्हा दिनेश दादा म्हणतो की नाही, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. दिनेश दादा तिथे म्हणतो की काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे आई. अगं गायत्रीची काळजी करायची काय गरज आहे? उलट गायत्री जिथे जाईल ना तिथल्या लोकांची मला काळजी वाटते आहे. तेव्हा तेजस त्याची चेष्टा करतो आणि म्हणतो की दादा, गायत्री वहिनी नसतानाच तू असे विनोद करू शकतोस. गायत्री वहिनीच्या पुढ्यात मूग गिळून गप्प असतं. तेव्हा दिनेश म्हणतो की काय करणार ना, परिस्थिती तर बदलता नाही येणार. परंतु आई तू काळजी करू नकोस, 1-2 दिवसात गायत्री परत येईल. आणि असं काय करताय तुम्ही? अरे दिवाळीची तयारी करायला हवी ना. तेव्हा तिथे सुनंदा म्हणते की दिनेश, गायत्री यायलाच हवी आहे, कारण उद्या लक्ष्मीपूजन आहे. पूजा तर तीच करते ना. तर तिथे आता दिनेश दादा म्हणतो की माझं डिटेलमध्ये गायत्रीशी बोलणं झालं आहे आणि ती लक्ष्मीपूजन ना त्यासाठी मानेची पूजा करेल असं तिने म्हणाली. तेव्हा सर्वांना धक्काच बसतो. सर्वजण चकित होऊन दिनेशकडे पाहतात. तर दिनेश तिथे खोटं बोलत असतो. तो तिथे म्हणतो की अगं मी काय खोटं बोलणार आहे का आई? आणि मला सांगा की काही कामं राहिली आहेत का, म्हणजे मला मदत करता येईल ना तुम्हाला. तेव्हा सुनंदा म्हणते की अरे सर्व काही कामे झाली आहेत, आता फक्त लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे ना, त्यासाठी काय काय सामान लागेल ते आणावं लागेल. तर दुसऱ्या दिवशीची लक्ष्मीपूजनाची तयारी करण्यासाठी सुनंदा मानसी आभा तेथून जातात. तर तिथे आता दिनेश दादा तेथून सटकणार इतक्यातच तेजस त्याला थांबवतो आणि विचारतो की काय, खरंच झालं का गायत्री वहिनीशी बोलणं तुझं? तेव्हा तिथे दिनेश म्हणतो की मग काय मी खोटं बोलणार आहे का? तेव्हा तिथे तेजसला जरा शंकाच असते. तेजस विचारतो की गायत्री वहिनी चक्क असं म्हणाल्या की घरात दुसऱ्या सुनेच्या हातून लक्ष्मीपूजन होऊ देत. आज जरासे तुझे स्वर ना बदलच वाटतायत. तेव्हा दिनेश दादा उलट तेजसलाच विचारतो की काय रे, इतक्या वर्षानंतर भर दिवाळीत माझ्या चेहऱ्यावरती एवढा आनंद ओसंडून वाहतोय, तुला बघवत नाहीये का? तेव्हा तिथे तेजस म्हणतो की हां, दिसतोय ना, चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहतो आहे. गायत्री वहिनी नाहीये म्हटल्यानंतर कसा बिनधास्त फिरतो आहे मनमोकळेपणाने. काळजी वाटत नाहीये का त्यांची? तेव्हा दिनेश म्हणतो की अरे वाटते ना, काळजी तिची वाटते, परंतु गायत्री जर इथे असती तर तिने आपल्यालाच त्रास दिला असता ना. त्यापेक्षा कसं, ती नाही आहे तर आनंदाने सण साजरा करता येणार आहे. तेव्हा तेजस बरोबर ओळखतो. तेजस हसतच म्हणतो की दादा, तुझ्या असं बोलतोयस ना त्यावरूनच लक्षात येतंय की तू खोटेपणाच्या पुढ्या सोडतोयस. तेजसने बरोबर दिनेश दादाला पकडलेलं असतं, त्याचा खोटेपणा पकडलेला असतो. तेजस तिथे म्हणतो की गायत्री वहिनीचा फोन आल्यानंतर कळव काय म्हणते ती. तेव्हा चुकून दिनेश दादा बोलून जातो की हो कळवेन ना, आणि इथेच तेजसने त्याला पकडलेलं असतं. दिनेश दादा तेथून सटकतो. तो सुनंदाला हाका मारत जातो. इकडे संपदाने तिच्या भावाला कमलाकर मामानं फोन केलेला असतो. तर तिथे आता संपदा म्हणते की मानसीच्या सासूबाईंनी मला घरी बोलावलं आहे. तेव्हा मामा घाबरतच विचारतात की का, आता काय झालं आहे? तेव्हा संपदा म्हणते की घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. तेजस साहेबांना त्यांनी घरात घेतलं आहे, कारण त्यांना नोकरी लागली ना. तेव्हा मामा तिथे संपदाला धीर देतात आणि म्हणतात की बघ, मी म्हटलं होतं ना की सगळं काही चांगलंच होईल. बघ, मला खात्रीच होती आपली मानसी ज्या घरात जाईल ना तिथे सर्वांनाच आपलंसं करून घेईल, आणि घडलं की नाही. तेव्हा तिथे संपदा म्हणते की हो, दोघेही अगदी एकसारखेच आहेत. घरातील प्रत्येकाचा राग ते घालवतील. तर संपदा तिथे मामांना विचारते की काय करू दादा, मी जाऊ का त्यांच्या घरी दिवाळी साजरा करायला? तेव्हा तिथे कमलाकर मामा सांगतात की अगं म्हणजे काय, तू तर जायलाच हवं आहेस ना. आणि एक सांगू का, ती माणसं खरंच खूप जास्त चांगली आहेत. त्यांचा राग अयोग्यच होता. आणि तू जर आता नाही गेलीस ना, आमंत्रण देऊनही तू आली नाही म्हटल्यानंतर त्यांना सर्वांनाच वाईट वाटेल, आणि सर्वात जास्त तर मानसी तुझी वाट पाहत असेल. तर तिथे संपदा रडायला लागते आणि ती म्हणते की हो ना, खूप दिवस झालं मी मानसीला पाहिलंच नाही आहे. मामा संपदाला धीर देतात आणि म्हणतात की अजिबात रडायचं नाही, सगळं चांगलं झालं आहे ना. तू एक मला काम सांग, म्हणजे तिथे काही गिफ्ट वगैरे मिठाई वगैरे न्यायची असेल तर सांग, मी तुला आणून देतो. तेव्हा तिथे आता मामी डोक्यालाच हात लावते. संपदा तिथे म्हणते की खरं तर मला कळतच नव्हतं की मी प्रभुनिवासात जावं की नाही. काय आहे, मानसीला न सांगता घर सोडलं होतं ना, पुरीला काय वाटलं असेल त्यावेळी, म्हणूनच तुला फोन करून विचारते. तेव्हा तिथे आता कमलाकर मामा म्हणतात की हे बघ संपदा, तुम्ही दोघी जाऊन या आणि तिथे काय होतंय ते मला कळवा. असं म्हणत तिथे आता कमलाकर मामा फोन ठेवतात.
मामी त्यांच्यावरती खूप चिडते. मामी खोदून खोदून मामांना प्रश्न विचारते की काय बहिणीशी बोलत होतात वाटतं, काय न्यूज काय होती. तेव्हा तिथे कमलाकर मामा म्हणतात की हो माझ्या बहिणीशी होती, बोलत होतो. काय हरकत काय आहे, मानसीबद्दल बोलत होतो. तेव्हा तिथे शुभदा विचारते की काय मानसीची काय गुड न्यूज वगैरे आहे की काय. तेव्हा तिथे मामा म्हणतात की खरं तर आनंदाची बातमी आहे, प्रभूंनी मानसीचा सून म्हणून स्वीकार केला आहे आणि आता संपदाला देखील दिवाळीचं आमंत्रण दिलं आहे. तेव्हा मामी तिथे विचार करते की संपदाला आमंत्रण दिले, मानसीचा सून म्हणून स्वीकार केलाय, ती गायत्री काय करते आहे तिथे नक्की, मला बघावंच लागेल, असले कसले डाव खेळते आहे. मामा चुटकी वाजवून शुभदाला भानावर आणतात आणि विचारतात की कसला विचार चालू आहे. शुभदा तिथे मामांना म्हणते की आपण देखील जाऊयात प्रभूंच्या घरी दिवाळी साजरी करायला. तेव्हा मामा साफ नकार देतात. तर तिथे शुभदा म्हणते की आता मानसीचा सून म्हणून स्वीकार केलाय ना, मलाही बघायचं आहे की त्या दोघांचा आनंदात चाललेला संसार, प्रभूंचा एवढा धाकटा मुलगा आहे आणि आता तो मुलगा घरात आला आहे म्हटल्यानंतर अगदी दणक्यात दिवाळी साजरी करतील ना ती लोक. तेव्हा तिथे मामा म्हणतात की आपल्याला आमंत्रण नाही आहे. तर शुभदा त्यांना सांगते मला आमंत्रण केव्हाचंच मिळालेलं आहे. तर मामा नकार देत असतात, परंतु मामी त्यांना ठणकावून सांगते की काही जरी झालं तर मी प्रभूंच्या घरी जाणार आणि ती तेथून निघून जाते. इकडे गायत्री पोलीस स्टेशनमध्ये तिच्या बापाला भेटायला आलेली असते. तर तिथे आता इन्स्पेक्टरने फक्त 10 मिनिटाचीच परवानगी दिलेली असते. तर गायत्री तिथे त्यांच्यासमोर रडते आणि ती म्हणते की बाबा मला माफ करा, यावर्षीची दिवाळीसुद्धा आपल्याला असंच भेटावं लागतंय. अजूनही मी प्रभुनिवास पाडू शकलेले नाही आहे. ज्या माणसांमुळे आज तुमची ही अवस्था झाली आहे त्या माणसांना मी त्या घरातून काढूही शकलेले नाही आहे. तर गायत्रीला खूप गिल्टी फील होत असतं आणि ती तिच्या बापाची माफी मागत असते. गायत्री तिथे तिच्या वडिलांसमोर हात जोडते आणि खूप रडत असते. तेव्हा तिला तेजसचं ते बोलणं आठवतं. तेजसने गायत्रीला चॅलेंज केलेलं असतं की तुमचे सरसकट सगळे पैसे फेडणार आणि मग तुमचा हरलेला चेहरा बघणार. तेव्हा गायत्रीच्या डोक्यात तिडक जाते आणि गायत्री म्हणते की परंतु आता बस झालं, प्रभूंचा बदला घेण्याची वेळ आलेलीच आहे. इनफॅक्ट आता कोणाचा बळी जरी घ्यावा लागला ना तरी देखील मी मागे हटणार नाही. गायत्री प्रभूंकडून बदला घेण्यासाठी अगदी पेटून उठलेली असते. तर इकडे मानसी बंटीला किल्ला बनवण्यासाठी मदत करत असते. तर तिथे बंटी मानसीला प्रश्न विचारतो की काकू आपण दिवाळीमध्ये किल्ला का बनवतो. तेव्हा तिथे मानसी मुद्दाम म्हणते की नाही रे, मला नाही माहिती, तुला माहिती आहे का. तेव्हा बंटी म्हणतो की हो, मला आजोबांनी सांगितलं होतं की शौर्य त्याचं हे सिम्बॉल आहे आणि त्याच्याबद्दल मला आजीने एक मस्त गोष्टही सांगितली होती. तर सुनंदा तेजस दोघेही त्या दोघांच्या गप्पांचं मैफिल रंगलेली असते. दोघेही खूप छान गप्पा मारत असतात आणि त्यांना पाहत राहतात. बंटी मानसीसोबत छान रमलेला असतो. तर सुनंदा त्यांच्याकडे जाणार इतक्यातच तेजस तिला थांबवतो. तेव्हा मानसी बंटीला रामाची ती गोष्ट सांगते. तर मानसी म्हणते की राम लक्ष्मण सीता जेव्हा अयोध्येला परत आले होते ना बंटी, त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी घरातल्या प्रत्येक माणसाने तिथे दिवे लावले होते, तुपाचे दिवे, आणि त्याच्या बाहेर अशी मातीची छोटी छोटी घरं बनवली होती. तेव्हा तिथे बंटी म्हणतो की अच्छा, म्हणून आपण किल्ला बनवतो का. तेव्हा मानसी म्हणते की अगदी बरोबर. दोघांच्याही गप्पा छान रंगलेल्या असतात. मानसी मुद्दाम बंटीला विचारते की मला सांग, तुम्ही हॉस्टेलला राहता ना, मग तुझे कोण कोण मित्र आहेत आणि तुम्ही दिवाळीच्या वेळी कशी धमाल करता. तेव्हा तिथे बंटीला वाईट वाटतं. बंटी म्हणतो की मला दरवेळेस इकडे घरी यायचं असतं, परंतु मम्मा माझं ऐकतच नाही, ती बोलते की तू इथे यायचंच नाही. तेव्हा सुनंदा तेजस मानसी यांना खूप वाईट वाटत असतं. तर बंटी सांगतो की दिवाळीच्या वेळी सर्वच जण माझे मित्र गावी निघून जातात, परंतु मी एकटा हॉस्टेलमध्येच राहतो, मला खूप वाईट वाटतं, परंतु मम्मी मला येऊच देत नाही. परंतु यावेळी बाबा मला घ्यायला आले ना, मग माझी दिवाळी आता छान आनंदात साजरी होणार तुमच्यासोबत. तेव्हा मानसी बंटीला म्हणते की असं सॅड नाही व्हायचं, हाच बरं. तर बंटी मानसी दोघेही किल्ला बनवत असताना अचानक किल्ला ढासळतो. तेव्हा बंटी म्हणतो की हे काय, हे एवढी मेहनत केली आणि पडलं, मला नाही बनवायचा. बंटी चिडतो आणि उठून जाणार. तर मानसी त्याला समजावते, तेही त्याच्या पद्धतीने. मानसी सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले उभा केले, एवढे लढाई जिंकली आणि हे स्वराज्याची निर्मिती केली, मग एक किल्ला पडला म्हणून काय हरकत आहे, आपण पुन्हा उभारूयात ना बंटी. तेव्हा तिथे आता
मानसीने खूप छान समजावलेलं असतं बंटीला. परत बंटी आता किल्ला उभारण्यासाठी मानसीसोबत प्रयत्न करायला लागतो. तर सुनंदा खूप खुश असते आणि ती तेजसला म्हणते की तेजस, अशीच ही मुलगी आपलं घर देखील सावरेल. माझा पूर्ण विश्वास आहे हिच्यावरती. परंतु तेजस मान खालती घालतो, कारण त्याला तो तिच्या मानसीचं योग्यच नाही आहे असं वाटत असतं. तेजस तिथे सुनंदाला मानसीबद्दल सांगतो की आई, हेच तर मला होऊ द्यायचं नाही आहे. त्या खूप जास्त हुशार आहेत. हे घर सांभाळता सांभाळता त्यांची काय अवस्था होईल हे तुला चांगलंच माहिती आहे. मी यांना उगेच इथेच अडकवून ठेवलं आहे. यांचं करिअर आहे स्वतःचं भवितव्य यांना घडवायचं आहे. मी असं यांना अडकवून नाही ठेवू शकत. सुनंदाला देखील वाईट वाटत असतं. तर इतक्यात बंटीचं लक्ष तेजसकडे जातं आणि तो बंटीला म्हणतो की काका, अरे तिकडे काय उभा आहेस, ये ना आमची मदत कर ना. तेव्हा तेजस म्हणतो की काय, आता आठवलं का काका तुला. तर तिथे आता बंटी त्याच्याकडे रिक्वेस्ट करत राहतो. तेव्हा सुनंदा म्हणते की तेजस, अशीच एकमेकांना साथ दिली तर हा किल्लासुद्धा भक्कम उभा राहील. जा बरं मदत कर त्याची. तेजस तिथे आता मानसी बंटी दोघांनाही किल्ला बनवण्यात मदत करायला जातो. तेव्हा तिथे तेजस त्या दोघांनाही म्हणतो की आता माझा हात लागला आहे ना, मग बघा किती छान किल्ला बनवतो मी. सुनंदा त्या दोघांकडेच पाहत असते. तर तेजस तिथे किल्ला बनवत असताना मानसी व तेजस अचानकपणे एकत्रच माती घ्यायला जातात. तर मातीच्या गोळ्याऐवजी मानसी चुकून तेजसचाच हात पकडते. तेव्हा तेजस तिच्याकडे पाहत असतो. तर तेजस त्यानंतर मानसीच्या हातात ते मातीचे गोळे देतो. तर तेजस अचानकपणे तो नाकाला हात लावतो आणि त्याच्या नाकाला ती माती चिकन लागलेला असतो. तेव्हा मानसी त्याच्यावरती हसत असते. तेजसला ती खुणेद्वारे सांगते की त्याच्या नाकाला चिकन लागला आहे. तेव्हा तेजस तिथे पुसतो आणि तो मानसीला हसू नका असं सांगत असतो. बंटीचं मात्र त्याच्याकडे लक्षच नसतं आणि सुनंदा अगदी प्रेमाने त्यांच्याकडे पाहत असते. सुनंदा घरात आल्यानंतर अभा अंथरूण घालत असते. तेव्हा सुनंदा अभाला म्हणते की आज अंथरूण घालायचं नाही आहे. तेव्हा अभाला ती सांगते की आजपासून तू आमच्या खोलीत झोपायला यायचास. तेव्हा अभा म्हणते की अगं आई, असं काय करतेस. तर सुनंदा तिला म्हणते की एरवी तर शहाण्यासारखी वागतेस, यावेळीच काय झालं आहे तुला. अगं तेजस दादाचं लग्न झालं आहे ना, आणि तात्यांनी शिक्षा दिली होती म्हणून एवढे दिवस तेजस दादा घराबाहेर होता आणि तुझी वहिनी आतमध्ये. आणि तसंही त्यांना स्वतंत्र त्यांची खोली दिलेलीच नाही आहे ना, मग त्यांचे वेळ त्यांना इथे घालवू देत. तू एक काम कर, तू आमच्यासोबत आमच्या खोलीत चल. तेव्हा तिथे आभा म्हणते की मग पुढे काय करायचं आहे, त्यांचं अंथरूण कुठे घालायचं आहे तेही सांगा आम्हाला. तेव्हा तिथे आता सुनंदा म्हणते की ठीक आहे, तू माझ्यासोबत चल. तर सुनंदाची खटपट तेजस मानसीला एकत्र आणण्यासाठी चाललेली असते, कारण तेजस स्वतःला तो मानसीच्या लायकच नाही आहे असं समजत असतो. तर तिथे आता किचनमध्ये सुनंदा अभाला त्या दोघांसाठी अंथरूण घालायला सांगते. तेव्हा तिथे अभा देखील सुनंदासोबत गादे आणते आणि किचनमध्येच ते तेजस मानसीसाठी दोन्ही गादे हातरतात. तर अंथरूण घालून झाल्यानंतर अभा म्हणते की अगं परंतु इथे पडदा लावायला हवा, आपल्या घरात पडदा कुठे आहे. तर तिथे सुनंदा म्हणते की अभा, आजचा दिवस तू एक काम कर, माझ्या 2 जुन्या साड्या आहेत ना, त्या तुला देते, त्या इथे आणून लाव. आणि दोघेही तिथून जातात. तर इकडे बाहेर किल्ला बनवून झालेला असतो. बंटी हात धुण्यासाठी गेलेला असतो. हात धुवून आल्यानंतर तो तेजसला रुमाल मागतो. तेजसकडे रुमाल नसतो. तर बंटी मुद्दाम तेजसच्या शर्टलाच हात पुसतो. तेव्हा मानसी चोरजराची हसत असते. तर तिथे आता तेजस म्हणतो की चला, मावळे तर मांडून झाले आहेत, आता हे आपले छत्रपती शिवाजी महाराज गडावरती विराजमान झालेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तेजस तिथे घोषणा द्यायला लागतो. त्याच्यासोबत बंटी मानसी देखील घोषणा देतात. बंटी तिथे म्हणतो की काका, तुझ्यापेक्षा ना काकूच खूप भारी आहे आणि मी चकात भारी. तेव्हा तिथे आता मानसी पुन्हा जोरजोराची हसत असते. तर बंटी खूप जास्त आगाऊपणा करत असतो. तर बंटी पुढे तिथे म्हणतो की मम्मा ज्यावेळी येईल ना, त्यावेळी हा किल्ला मी आणि काकूनी बनवला आहे म्हटल्यानंतर ते आम्हा दोघांनाही शाबासकी देईल. तेव्हा तेजस तिथं गायत्रीबद्दल वेडवाकडं बोलणार, तर मानसी त्याला थांबवते. तर बंटी तेजसला विचारतो की मला सांग काका, तुला काकू कुठं भेटली. तेजस तो विषय टाळतो आणि तो म्हणतो की चला, खूप जास्त उशीर झाला आहे, झोपायला चला. तर तिघेही आता घरात आलेले असतात. घरात आल्यानंतर तेजस तिथे आता बंटीला झोपायला जायला सांगतो. तर बंटीला भीती वाटते आणि तो म्हणतो की काका, आपला किल्ला कोणी तोडणार तर नाही आहे ना. तेव्हा तिथे तेजस सांगतो की कसं तोडतील, महाराज आहेत की आणि त्याचसोबत मावळे देखील आहेत. तेव्हा बंटी म्हणतो की परंतु ते खोटे मावळे आहेत ना, एक काम करतो, मीच महाराजांचा बावळा बनून तिथे त्या किल्ल्याचं रक्षण करतो.
तेव्हा तिथे तेजस त्याला म्हणतो की हो, परंतु हा छोटा मावळा जरा कवळा आहे. खा, मस्त असा खा पी मोठा हो आणि मग कर ना किल्ल्याचं रक्षण. तेव्हा तिथे बंटी विचारतो की मग काका किल्ल्याचं रक्षण कोण करणार? तेव्हा तिथे तेजस म्हणतो की आहे ना प्रभूंचा मावळा, मी करेन रक्षण. बंटी मानसीला विचारतो, काकू तुला रांगोळी काढता येते का? तेव्हा मानसी म्हणते की हो. तर बंटी तिथे मानसीला म्हणतो की आपण किल्ल्याच्या भोवती देखील रांगोळी काढूयात. तेव्हा बंटी खूप खुश होतो, कारण मानसीने त्याला होकार दिलेला असतो. तेजस तिथे म्हणतो की हो, सगळं करूयात हां, परंतु सकाळी उठल्यानंतर. काय आहे ना, आत्ता लवकर झोप, पहाटे उठून फटाकड्या उडवायच्या आहेत की नाहीत. तेव्हा बंटी खूप खुश होतो. तो तिथे आता झोपायला जाणार इतक्यात पाठीमागे फिरतो आणि तो मानसीला म्हणतो की काकू तू ना काकापेक्षा सुद्धा खूप गोड आहेस. आणि बंटी मानसीला पापी देतो आणि पळून जातो. तेव्हा तिथे तेजस म्हणतो की लकीचाम, अहो त्याने हट्ट काय केला आणि तुम्ही ते पूर्णही केलात. तेव्हा तिथे मानसी म्हणते की मला किल्ला बनवायला खूप आवडतो. मला आज माझ्या बाबांची खूप आठवण आली, कारण ते मला विटांचा किल्ला बनवून द्यायचे ना. मानसीला खूप वाईट वाटत असतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत प्रभुनिवासात लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी झालेली असते व त्या घरात नव्या सुनेच्या मानसीच्या हातून लक्ष्मीपूजन सुरू असतं. तर तिथे आता दिनेश दादा काही गडबड करत असतो, कारण त्याला गायत्री येण्याची भीती वाटत असते. तो तिथे म्हणतो की मुहूर्त निघून जाईल, चला चला पटकन पूजनाची सुरुवात करा. मानसी पूजेला सुरुवात करणार इतक्यातच गायत्री येते आणि मानसीला थांबवते. घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर आता गायत्री मानसीच्या हातून प्रभूंचं लक्ष्मीपूजन होऊ देईल का, ते येणाऱ्या भागात पाहणार.